नमस्कार, एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। लोकसभेत नंदुरबारचा बुलंद आवाज, केंद्राच्या आर्थिक नियोजनावर थेट प्रश्न। नंदुरबार लोकसभेसाठी पूरक अनुदान नाही, सरकारच्या अपयशाचं प्रमाण, खासदार गोवाल पाडवींचा लोकसभेत घणाघात। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार ॲडव्होकेट गोवाल के. पाडवी यांनी आज लोकसभेत सप्लिमेंटरी डिमांड फॉर ग्रांट्स 2025 ते 26 वर चर्चा करताना केंद्र सरकारच्या आर्थिक नियोजनातील अपयशावर जोरदार प्रहार केला। केंद्र सरकारने रुपये 32 लाख कोटींच्या पूरक अनुदानांची मागणी केली असताना प्रत्यक्ष खर्च केवळ रुपये 41,000 कोटी असल्याकडे लक्ष वेधत, उर्वरित रक्कम ही केवळ बुक ॲडजस्टमेंट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। इतकी बचत होती तर बजेट एस्टिमेट्स इतकी फुगवून का दाखवली, असा थेट सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला। नंदुरबारसाठी मांडलेल्या ठोस मागण्या। नंदुरबार जिल्ह्यातून BBNLला पूर्णपणे बाहेर काढून संपूर्ण डिजिटल कनेक्टिव्हिटीची जबाबदारी BSNL कडे देण्यात यावी। उर्वरित OFC, 4G तसेच भविष्यातील 5G कामे BSNL मार्फत तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। फर्टिलायझर रीचेस द मिनिस्ट्री बट नॉट द फार्मर। युरिया कागदावर उपलब्ध असला तरी शेतकऱ्यांच्या हातात पोहोचत नाही। नंदुरबारसारख्या आकांक्षी जिल्ह्यांना खत पुरवठ्यात प्राधान्य देण्याची मागणी खासदार पाडवी यांनी केली। नंदुरबारमध्ये नॅशनल ट्रायबल युनिव्हर्सिटी स्थापन करावी तसेच PMONOS योजनेचा थेट लाभ आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, अशी ठोस मागणी करण्यात आली। नंदुरबार शासकीय रुग्णालय आणि प्रस्तावित मेडिकल कॉलेजदरम्यान स्कायवॉक ब्रिजसाठी तातडीचा निधी द्यावा, तसेच मातृत्व सेवा केंद्र, मटर्निटी केअर सेंटर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त केंद्रीय निधी मंजूर करावा। राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने तापी, बुराई पाणीपुरवठा व सिंचन प्रकल्पासाठी केंद्राने थेट निधी द्यावा। हा प्रकल्प नंदुरबारच्या आदिवासी व ग्रामीण भागासाठी जीवनरेषा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शेवळी फाटा, श्वाली क्रॉसिंग येथे अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट असल्याने तातडीने फ्लायओव्हर बांधावा। कोंडाईबारी घाटात संरक्षण भिंती, प्रोटेक्शन वॉल्स उभारून जीवघेणे अपघात थांबवावेत। या चर्चेचा समारोप करताना खासदार गोवाल पाडवी म्हणाले, यह पूरक अनुदान नहीं है, यह सरकार की नाकामी का पूरक प्रमाण है। आकांक्षी आदिवासी जिल्ह्यांना घोषणांपेक्षा प्रत्यक्ष निधी हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी लोकसभेत मांडली। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी दिल्ली चिप ब्युरो यांचा खास रिपोर्ट।